आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी। मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजेला विशेष महत्त्व असते। तसेच घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून कोणत्याही मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी देवीच्या स्थापनेला विशेष महत्त्व असते। सर्वात प्रथम पूजा करण्याची जागा स्वच्छ पुसून सुबक रांगोळी काढावी। सफेद, निळा, हिरवा रंग टाकून बोटाच्या साहाय्याने डिझाईन काढत आहे। चौरंगाखालची सुबक अशी रांगोळी काढून झाली आहे। चौरंग घेऊन त्यावर लाल रंगाचा रुमाल अंथरावा व धान्याचे अष्टकमळ अशा रीतीने काढावे। माता अन्नपूर्णा अन्नधान्याची देवी पार्वती मातेचे स्वरूप असल्यामुळे देवीला धान्याच्या अष्टकमळावर स्थापन केले असता देवी प्रसन्न होते। तांदळाची रास करून त्यावर हळद कुंकू वाहून निरांजन ठेवावी। निरांजनला हळद कुंकू, अक्षदा व पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करावा। खायच्या पानांचा विडा अशा प्रकारे ठेवावा। 2 खायची पाने, त्यावर ₹1.25, 1 सुपारी, त्यावर हळद कुंकू, अक्षदा व पुष्प अर्पण करावे। धान्याच्या अष्टकमळावर हळद कुंकू वाहावे। अष्टकमळाच्या मध्यभागी पितळेची एक डिश घेऊन त्यावर अखंड तांदूळ अशा प्रकारे पसरवून घ्यावे। त्यावर हळद कुंकू वाहावे। अन्नपूर्णा मातेची पितळेची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। पार्वती मातेचे स्वरूप असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती अशा प्रकारे स्थापन करायची आहे। देवीच्या भोवती अशा प्रकारे फुलं ठेवत आहे। अशा प्रकारे देवीचा आसन तुम्ही विविध फुलाने सुशोभित करू शकता। देवीला हळद कुंकू लावावे। अन्नपूर्णा मातेला कडधान्यांचा अभिषेक घालावा। कडधान्यांचा अभिषेक घालताना अन्नपूर्णा मातेचा मंत्र अशा प्रकारे म्हणावा। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती। धान्याचा अभिषेक झाला आहे। देवीला गुलाब पुष्प अर्पण करत आहे। अभिषेक करताना एक चमत्कार असा जाणवला की आई अन्नपूर्णेने एक तांदूळ पळीवर घेतला आहे। याचा अर्थ असा की आपण श्रद्धेने केलेली पूजा देवीजवळ पोहोचली। अन्नपूर्णा देवीच्या पुढ्यात 1 वाटी गूळ, 1 वाटी मूग, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मीठ अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेच्या पुढ्यात अन्नधान्य ठेवल्याने घरात अन्नधान्याची कमी पडत नाही। अन्नपूर्णा मातेची स्थापना करताना अन्नपूर्णा मातेचा असा मंत्र म्हणावा। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देही च पार्वती। या मंत्राचा भावार्थ असा, आई अन्नपूर्णे तू सदा पूर्ण आहेस। शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिय आहेस। मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ। तर माता अन्नपूर्णा ही शिव अर्धांगिनी पार्वती मातेचंच प्रतीक आहे। अशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल पूजेमध्ये ठेवलेल्या धान्याचं करावं काय? तर नित्य वापरामध्ये जिथे अन्न साठवतो त्यामध्ये हे धान्य ठेवावे। असे केल्याने घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही। अशी पूजा केल्याने देवीचा चेहरा प्रसन्न व हसल्यासारखा वाटतो व घरातील वातावरण प्रसन्न वाटते। आई अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच अखंड असू दे।
आई अन्नपूर्णा माते की जय.